मोदकमाई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। ॲक्च्युली हा व्हिडिओ मी संडेला बनवला होता। संडेला कोणत्याही प्रकारचं फिश न आणता सरळ घरात जो जवळा होता, आम्ही मध्ये अलिबागला गेलो होतो, तिकडनं येताना छान स्वच्छ असा जवळा मिळाला होता, तो आणला, तो कढईमध्ये भाजून घेतला आणि स्वच्छ धुवून बाजूला ठेवला। आता कढई धुवून घेऊन पुन्हा त्याच्यामध्ये तेल घालून कांदा आणि टोमॅटो परतवून घेतला, मीठ घातलं आणि सर्व व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्येच मी एक वाटण घातलं। जे वाटण तुम्हाला मुगाच्या आमटीच्या वेळेला दाखवलं होतं, तर मी रिलेटेड व्हिडिओमध्ये पुन्हा तो व्हिडिओ टाकते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल। हे पाते वाटण कांदा खोबरं भाजलेलं वाटण आहे आणि त्यावरच हळद, तिखट, मीठ, हिंग सर्व घालून छान परतवून घ्यायचं। एकत्र व्यवस्थित झालं की मग त्यानंतर त्यावर बटाटे, म्हणजे सालासकट बटाटे, तो जवळा जो आपण धुवून ठेवला होता, हे सर्व घालून आपल्याला जितकी कन्सिस्टन्सी हवी तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि छान रस्सा उकळायला ठेवायचा। आता मन असं विचित्र असतं की याच्यात आम्ही कधी ना अंडी फोडून घालतो, तर म्हटलं की ठीक आहे अंडी फोडून टाकूया। आधी अंड्याचा रस्सा करायचं ठरवलं होतं, ते कॅन्सल केलं, जवळ्याचा केला। मग म्हटलं ह्यातच अंडी फोडून घालूया, तर तेही कॅन्सल केलं आणि कुठेतरी मध्ये एक व्हिडिओ पाहिला होता, तसं ऑमलेट करायचं ठरवलं। तर इथे जो आपला रस्सा चालला आहे, याच्यात बटाटा शिजल्यावर कोथिंबीर वगैरे घालून मी हे बाजूला ठेवलं आणि ते अंड करायच्या मागे लागले। तर 2 अंडी उकडून घेतली होती। हे इथे ना मी आमसूलं पण घातले, हे सांगायला विसरले होती। तर यात आमसूल घालून उकळवून कोथिंबीर घालून हे खायला तयार आहे। आणि इथे आता मी ऑमलेटची तयारी करते। 2 अंडी उकडून घेतली होती, तर तेलामध्ये थोडंसं हे अंड्याला कट मारून अंडं टाकायचं उकडलेलं, त्यावर तिखट, थोडंसं मीठ आणि हळद हे घालून परतून घ्यायचं। आता यावर 2 अंडी फोडून घालायची आहेत आणि जसं आपण ऑमलेटला कांदा, मिरची, कोथिंबीर, मीठ, तिखट जे घालतो ते वरनं घालायचं। तर ना हे सर्व करण्यापेक्षा आपलं साधं ऑमलेट खरंच खूप छान लागतं। हे म्हणजे टाईमपास वाटला मला आणि काही वेगळं वाटलं नाही खायला। तर असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि हे थोडंसं मला म्हणजे अंड हे आपलं सरळ करेपर्यंत करपून गेलेलं होतं, मला नाही आवडलं स्पष्ट भाषेत। तर आता आपण इथे ज्वारीची भाकरी, जवळ्याचं कालवण आणि हे ऑमलेट खाणार आहोत। तर कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका। एन्जॉय।